हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्लॉगमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत रोल पॅटीस आणि त्याची सामग्री आहे भिजवलेली कणिक, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा, उकडलेले मटार आणि किसलेला गाजर. सुका मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत उकडून स्मॅश केलेला किंवा किसलेला बटाटा, चिरलेला कांदा, उकडलेले मटार, किसलेला गाजर हे आपण यामध्ये घेणार आहोत. आणि आपण यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी मिरची, जर मोठे खाणार असतील तर. पण जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता. आणि आता हे सगळे गरम मसाले आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि छानपैकी ते एकजीव करून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण कणिक थोडी मळून घेणार आहोत आणि त्याचे समान असे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. आणि जशी आपण नेहमी पोळी बनवतो तशीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे, ना जास्त पातळ ना जास्त जाड. आणि जे आपण सारण बनवलं आहे ते आपण पोळीवर अशा प्रकारे पसरवून घेणार आहोत आणि सुरीच्या सहाय्याने आपण अशा रेघा त्यावर मारणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे मी एका पोळीचे जेवढे स्ट्रिप्स कापलेले आहेत त्याचे रोल्स करून घेत आहे आणि एकीकडे मी तवा तापायला ठेवला आहे. तुम्ही हे रोल पॅटीस तुपामध्ये सुद्धा फ्राय करू शकता. जर लहान मुलांसाठी करत असाल तर मी प्रिफर करेन की तुम्ही ते तुपामध्ये शॅलो फ्राय करा, ते अजून सुंदर लागतात. आणि जर मोठे खाणार असतील तर आपण तेलामध्ये सुद्धा शॅलो फ्राय करू शकतो. हे बघा, हे असे आपण रोल्स उभे करून फक्त हाताने त्यावर प्रेस करायचं आहे अशा प्रकारे. तर हे रोल पॅटीस रेडी झालेले आहेत. तर चला, तेलही गरम झालं आहे. एक एक करून आपण रोल पॅटीस त्यामध्ये सोडणार आहोत आणि छान असं दोन्ही बाजूने खरपूसरित्या ते भाजून घेणार आहोत. जर तुमची मुलं पोळी भाजी खाण्यासाठी कंटाळा करत असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे आपले रोल पॅटीस तयार झालेले आहेत. काही रोल पॅटीस मी तुपामध्ये सुद्धा भाजलेले आहेत, तर हे असे दिसतात. तर चला आपण प्लेटिंग करूया. तर हे जे डावीकडे आहेत ते तेलामध्ये फ्राय केलेले आहेत आणि जे उजवीकडे आता मी जे ठेवते ते तुपामध्ये भाजलेले आहेत. तर दोन्ही प्रकारे तुम्ही ट्राय करून बघू शकता आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.